नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्लिश प्रोव्हर्ब्स ट्रान्सलेशन याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. प्रोव्हर्ब्स ट्रान्सलेशन म्हणजेच इंग्रजी म्हणींचा मराठी अर्थ याविषयी आज आपण या सत्रामध्ये खरं तर माहिती करून घेणार आहोत. एकंदरीत आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जर पाहिली तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की अ की आस्पेक्ट ऑफ NEP 2020 इज the promotion of multilingual language to education, wherein the students learn in their mother tongue or regional language alongside other languages. म्हणजेच विद्यार्थी हा मातृभाषेतून शिक्षण घेतोय व त्याच सोबत तो इतर भाषा देखील ॲक्वायर करतोय. आणि मला वाटतंय की प्रोव्हर्ब्स ट्रान्सलेशन म्हणजेच इंग्रजी म्हणी ज्या आहेत तर त्यांचा मराठीमध्ये अर्थ जर आपण खऱ्या अर्थाने जाणून घेतला तर दोन्ही भाषांमध्ये कशा पद्धतीने विविध पद्धतीने त्या म्हणी यूज केल्या जातात तर ते आपल्याला या ठिकाणी जाणून घेता येईल. तर चला तर मग आपण प्रोव्हर्ब्स ट्रान्सलेशन या टॉपिकला सुरुवात करूया. फर्स्ट प्रोव्हर्ब इज ओल्ड इज गोल्ड, म्हणजेच जुने ते सोने. त्यानंतर सायलेन्स इज गोल्डन, म्हणजेच मौनम सर्वार्थ साधनम. सायलेन्स इज गोल्डन याचा अर्थ आहे मौनम सर्वार्थ साधनम, म्हणजे मौन बाळगणं काही प्रसंगी हे कधीही चांगलं. ट्रूथ विल बी आउट याचा अर्थ असा होतो सत्य लपत नाही. ट्रूथ विल बी आउट म्हणजेच सत्य लपत नाही. अ फिगर अमॉंग सायफर्स. अ फिगर अमॉंग सायफर्स म्हणजेच वासरात लंगडी गाय शहाणी. मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट याचा अर्थ पण खूप सुंदर आहे. पाचामुखी परमेश्वर. मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट म्हणजेच ती म्हण जी आहे ती मराठीमध्ये कशी भाषांतर होते, पाचामुखी परमेश्वर. अ फेस्टिवल इन अ फॉरेस्ट. आता पुन्हा याचा अर्थ असा होतो जंगल में मंगल. खूप सुंदर अशा पद्धतीने मराठी भाषांतर या ठिकाणी दिलेली आहेत. डिले इज डेंजरस, म्हणजेच उशीर हा विघातक असतो. कोणत्याही गोष्टीला उशीर झाला तर तो नेहमीच तो विघातक अशा पद्धतीने ठरत असतो. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव म्हणजेच साहसाच्या घरी लक्ष्मी पाणी भरी, अशा पद्धतीचं खूप सुंदर अशी मराठी म्हण त्याला इथे त्याचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर ट्रूथ ऑलवेज ट्रायम्फ्स, म्हणजेच सत्यमेव जयते. ट्रूथ ऑलवेज ट्रायम्फ्स म्हणजेच सत्यमेव जयते. आणि अ वुल्फ इन शीप्स क्लोदिंग. अ वुल्फ इन शीप्स क्लोदिंग यासाठी मराठी म्हण कोणती असेल तर गोगलगाय नि पोटात पाय. तर अशा छान छान म्हणी आपण या सत्रामध्ये बघणार आहोत. पुढील सत्रांमध्ये देखील अशाच पद्धतीने आपल्याला नवनवीन म्हणी, त्यांचा मराठी अर्थ किंवा मराठीमध्ये ती इंग्लिशमधील ते प्रोव्हर्ब आपण कशा पद्धतीने ट्रान्सलेट करू शकतो तर त्याविषयी जाणून घेणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग.